आमची आई आहे, आई सी माहेर आहे. स्वामी म्हणजे ही सगळ्यांची आई आहे, आम्हा सर्वांची. मला तर खूप मोठा अनुभव आलेला आहे. तब्येतीतून मी खूप मोठ्या ह्याच्यातून बाहेर पडलेली आहे. दर गुरुवारी वेगवेगळी टेस्ट येते. आंब्याच्या ह्याच्यात आंबा रस मिळतो, कधी बासुंदी आहे, कधी लस्सी लस्सी. स्थापना 2008 ला झालेली आहे आणि तेव्हापासून मग तेव्हापासून कंटिन्यू महाप्रसाद चालू आहे. एकही दिवस खंड झालेला नाही. सुरुवातीला 200-300 लोक जेवत होते. आज कमीत कमी 3000 लोक दर गुरुवारी जेवतात. समर्थ महाराज की जय. नांदेडकरांनो, तुम्हाला माहित आहे का, मागच्या 18 वर्षापासून नांदेडच्या या मंदिरामध्ये दर गुरुवारी हजारोच्या संख्येनं पब्लिक हे महाप्रसादाचा लाभ घेत असते. आणि या मंदिराचा सर्व इतिहास, याची टाइम टेबल, हे सर्व काही, आरतीचा टाइम टेबल, हे सर्व काही आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. या व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग मित्रांनो, चालू करूया मग आजचा व्हिडिओ. हो, नांदेडच्या ह्या श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र या ठिकाणी मागच्या 18 वर्षापासून दर गुरुवारी हजारोंच्या संख्येनं भाविक हे महाप्रसादाचा लाभ घेत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येनं भाविक हे दर्शनासाठी पण येत असतात. या मंदिरामध्ये उत्तम अशी सर्वत्र सोय बघायला मिळते. जसं की सुरुवातीला जसं आपण मंदिरामध्ये येतो, आपल्याला या ठिकाणी चप्पल बूट ठेवण्यासाठी जे स्टँड असते ते स्टँड बघायला मिळते. या ठिकाणी आपण पादत्राणे व्यवस्थित प्रकारे ठेवू शकतो. त्यानंतर जेवण झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वच्छ वॉटर फिल्टर केलेलं थंड पाणी पिण्याची पण सोय इथे उत्तम प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. मंदिराचा परिसर इतका मोठा आहे की सर्व भाविक हे मंदिरात महाराजांच्या समोर बसूनच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. येणाऱ्या भाविकांना गरमीचा त्रास होऊ नये त्यासाठी मंदिराच्या परिसरात फॅनची पण उत्तम अशी सोय ठेवण्यात आलेली आहे. काही वेळ आपण मंदिराच्या रांगेमध्ये लागलो दर्शनाच्या, आणि लगेचच आपण मंदिराच्या आतमध्ये गेलो. मंदिराच्या आतमध्ये गेल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी सर्व भाविक भक्त जे आहेत ते आरामात दर्शन घेताना दिसतात. कुठल्याही प्रकारची धक्कामुक्की नाही, कुठल्याही प्रकारची गडबड नाही, कुठल्याही प्रकारचा मोठा आवाज नाही. सर्व शांतपणे महाराजांचं, दत्तात्रय महाराजांचं सर्वांचे दर्शन घेताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. सोबतच या ठिकाणी आपल्याला महाराजांची जी पादुका आहेत, जे पालखीच्या वेळेस काढले जातात, त्याचं पण दर्शन आपल्याला उत्तम मिळालं. महाराजांचे व्यवस्थित दर्शन घेतल्यानंतर लगेचच या ठिकाणी महाप्रसादाची उत्तम जी सोय आहे ती आपल्याला पाहायला मिळते. या मंदिरात भक्तांना जे महाप्रसाद दिला जातो तो सर्व महाप्रसाद मंदिराच्या परिसरातच तयार केला जातो. सर्व सेवेकरी महाराजांच्या भक्तीने सर्व आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाढण्याचे, बनवण्याचे हे सर्व उत्तम कार्य या ठिकाणी करतात. महाप्रसादामध्ये या ठिकाणी आपल्याला वरण, भात, पोळी, भाजी, खारी बुंदी, गोड मध्ये गोड बर्फी, मोदक असे विविध प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. माझं नाव हेमंत गीते आहे. मी या मंदिराचा उपाध्यक्ष आहे. आता हे जे श्री स्वामी समर्थाचं जे मंदिर आहे, हे याची स्थापना कधी झाली? याची स्थापना 2008 ला झालेली आहे. आणि तेव्हापासून कंटिन्यू महाप्रसाद चालू आहे. एकही दिवस खंड झालेला नाहीये. आज सुरुवातीला 200-300 लोक जेवत होते. आज कमीत कमी 3000 लोक दर गुरुवारी जेवतात. आणि शेवटच्या भक्ताला प्रसाद दिल्याशिवाय आम्ही प्रसाद बंद करत नाही. आणि दर गुरुवारी जसं तुम्ही म्हणताय महाप्रसाद चालू असते, आणि दर्शनासाठी हे कंटिन्यू चालूच असते का? मंदिर सकाळी 7 ला उघडते. गुरुवारच्या दिवशी 11 वाजेपर्यंत मंदिर चालू असते. मंदिर दुपारी बंद करत नाही आपण, कंटिन्यू मंदिर चालू असते. आणि रोज मात्र 9 वाजताचा टाइम आहे. रात्री 9 वाजता मंदिर बंद होतं. आणि या मंदिरामध्ये जे आरती वगैरे, आरतीचं टायमिंग काय? आरती सकाळी 8 वाजता एक आरती होती, त्याच्यानंतर 12 वाजता एक आरती होती, आणि संध्याकाळी 7 वाजता एक आरती होती. त्याच्यानंतर रात्री 9 वाजता महाराजांना झोपी घालतात, त्याला शेज आरती म्हणतात. ती एक आरती होत असते. ती शेवटची आरती, ती आरती झाल्यानंतर मंदिर बंद होतं.
आणि हे जे महाप्रसाद होते हे मंदिराकडून होते का काही भक्त असतात नाही, त्यांच्या- असे विविध भक्त आहेत ज्यांच्या घरी काही कार्यक्रम आहे, कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचं वास्तुशांती आहे, काय त्यांच्या जे सुखद प्रसंग आहेत त्यांच्या निमित्तानं ते लोक मंदिरात महाप्रसाद करतात. ज्यांना घरी करणं होत नाही, आज मॅन पॉवर नाही आहे कोणाकडे, त्याच्यामुळे लोक आमच्याकडे पैसे भरतात आणि त्याच्यामुळे आम्ही हे प्रसाद करतो. 25,000 रुपये आपण घेतोय का प्रसादाचे, आणि आम्हाला 50,000 रुपये लागतात, कारण 3,000 लोक 25,000 कसे जेवणार ना. बरोबर. त्यामुळे महाराजांच्या आशीर्वादाने चालू आहे. कधी आम्हाला कशाची कमतरता भासली नाही, यापुढे भासणार नाही. आता मी भरपूर ठिकाणी बघलो, जसं पाणी वाढण्यासाठी किंवा प्लेट उचलण्यासाठी, प्लेट जे काढण्यासाठी हे आपले सेवेदार आहेत का भक्ती म्हणून, सेवा म्हणून? आमच्या मंदिराला जवळपास 80 सेवेकरी लाभलेले आहेत, जे नांदेडमध्ये कोणत्याच मंदिरामध्ये नाही आहेत, आणि सगळे विनामूल्य आहेत. आता तुम्ही बघत असाल एवढ्या 44 डिग्रीमध्ये सगळे सेवेकरी काम करत आहेत, सगळ्यांचे कपडे ओरले झालेले आहेत, पण कोणीही पूर्ण भक्त जेवून गेल्याशिवाय कोणी मंदिर सोडून जात नाही. हे सगळे विनामूल्य आहेत, हे सगळे महाराजांचे पक्के सेवेकरी आहेत, ते फक्त सेवेसाठी आलेले आहेत. आणि ह्यांना जर शेवटी प्रसाद जरी नाही भेटला तरी हे बगर जेवणाची जायची यांची तयारी आहे, असे आमचे सेवेकरी. त्याच्यामुळे या मंदिराची शान आहे. एवढे सेवेकरी नांदेडच्या कोणत्याच मंदिरामध्ये नाही. आता ह्या मंदिरामध्ये असे विविध प्रकारचे कार्यक्रम पण आयोजित केले जात असतील. करतात ना, महाराजांचा प्रगट दिवस आहे, पुण्यतिथी आहे, श्रावण मासाचं महिनाभर जेवण असते, भागवत कथा होते. त्या भागवत कथेमध्ये आपण गोरगरीब लोकांच्या मुलांचे जे ज्यांना घडत नाही त्यांना एकदम अतिशय उत्तम दर्जाचं स्वयंपाक करतो, त्यांचं आपण लग्न लावून देतो. सगळा खर्च मंदिरातर्फे आपण करतो. आता पुढच्या गुरुवारी आम्ही महाराजांना विविध प्रकारचे नैवेद्य दाखवत असतो. अंगुराची आरास करतो, आरास म्हणजे सजावट, अंगुराची सजावट करतो, त्याच्यानंतर आंब्याची सजावट करतो. आता पुढच्या गुरुवारी आम्ही आमच्या आंब्याची सजावट आहे. मी सर्व भक्तांना, नांदेडवासियांना आवाहन करतो की पुढच्या गुरुवारी तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून महाराजांच्या दर्शनाला येऊ शकता. त्या आंब्याची सजावट झालेली असेल आणि तो सगळा आंबा संध्याकाळी 7च्या आरतीला आपल्याला प्रसाद म्हणून भेटेल. त्यामुळे सर्वांनी 7च्या आरतीला आपण यायचं आहे आणि प्रसादाचा लाभ घ्यायचा. विष्णुपुरीला जे सरकारी दवाखाना आहे, शंकर हॉस्पिटल, त्याच्यानंतर श्यामनगरला श्री रुग्णालय आणि आमच्या बाजूला रयत हॉस्पिटल, या तिन्ही हॉस्पिटलला मागच्या 18 वर्षापासून आम्ही सतत त्यांना भोजन पुरवतो. पाच कोणाकडून 1 रुपया पण आपण घेत नाही. सर्वांना 7ची आरती झाली संध्याकाळची की जेवण जाते. तिथे भरपूर लोक जेवणाला असतात. सगळ्यात जास्त विष्णुपुरीला जे आहे शंकर हॉस्पिटल, तिथं कमीत कमी 500-600 लोक रोज जेवणाचा आस्वाद घेतात आणि एकदम विनामूल्य आहे. त्यांच्यासाठी आम्ही 50 कॅन थंड पाणी घेऊन जातो. तर या प्रकारे आमची सेवा चालू आहे. थंडगार पाणी घेऊन जातो 50 कॅन. आणि आज 18 वर्ष झाले तर कधी खंड पडला नाही. लॉकडाऊन असेल, कर्फ्यू असेल, कधीही खंड पडलेला नाही. त्यापुढे कधी खंड पडणार नाही. धन्यवाद. समर्थ महाराज की जय. आमची आई आहे, आई श्री माहेर आहे आमचे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आम्ही इथे दर गुरुवारी मंदिरात येतो आणि मंदिरातील सगळे सेवेकरी, सगळा स्टॉफ खूप म्हणजे खूपच छान आहे. हे जवळपास 17-18 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे आणि कधीही कोणाला कशाची अडचण येत नाही, कधी काही कमी पडत नाही. कोणी वापस इथून एकही वापस जात. दर गुरुवारी वेगवेगळी टेस्ट येते. आंब्याच्या याच्यात आंबा रस मिळतो, कधी बासुंदी आहे, कधी लस्सी लस्सी असते. पण मिळते. खूप प्रकार, वेगवेगळे प्रकाराचं सगळं काय, वरण भात पोळी भाजी स्वीट, तर हे दर गुरुवारी दर गुरुवारी कंपल्सरी असते. आहे. हा. आम्ही दर गुरुवारी तर असतोच, पण रोजही आम्ही 12च्या आरतीला येतो. आम्ही सगळे सेवेकरी आहेत. इथला प्रसाद वगैरे खूप म्हणजे एकदम, आणि स्वामी म्हणजे ही सगळ्यांची आई आहे, आम्हा सर्वांची. मला तर खूप मोठा अनुभव आलेला आहे त्यांचा. मी खूप मोठ्या म्हणजे मला तब्येतीतून मी खूप मोठ्या ह्याच्यातून हे बाहेर पडलेली आहे. या मंदिरामधील प्रसन्न वातावरण बघून, स्वामींचे दर्शन घेऊन त्यानंतर आपणही महाप्रसादाचा लाभ घेतला आणि या महाप्रसादाची चव तर एकदम उत्तम होती. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये चांगले तुमची प्रतिक्रिया सांगा आणि या मंदिराविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती होण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय श्री स्वामी समर्थ.